हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तुम्ही सकळ हरी हरी म्हणा. त्याचा परिणाम काय होईल? तेने माया जाळ तुटईल. मायेचं जाळ तोडण्यात कामी पडणारं भजन आहे, ते भजन आपण करावं. आणि भजन सोडून दुसऱ्या जर काही साधनाचा अवलंबन केला तर तुकोबरायांनी त्याला उपमा दिली. ते गबाळ आहे, गबाळ. जे उपयोगी येत नाही त्याला आपण गबाळ म्हणतो. पण गबाळ जमा करण्याची सवय असते माणसांना, म्हणून तुकोबराय सावध करतात. अनेक नका काही गबाळाचे भरी, दुसऱ्या गबाळाच्या भरी पडू नका. जर पडला तर तुमची फसवणूक होणार आहे. पडो येते थोरी नागवन. बर, भगवंताला काय लागतं द्यायला? दुसरं काही लागत नाही. आपल्या पैशाच्या नोटाचे तुकडे लागत नाही, ठोकळे लागत नाही, सोनं लागत नाही, चांदी लागत नाही. भावनेने दोन हात जोडा. भावे तुळशीदळ, तुळशीदळ, पाणी किंवा हात जोडा. हे तीन साधनं फक्त भगवंताला लागतात, याच्या व्यतिरिक्त काही लागत नाही. तो भावनेचा भुकेला आहे. पाणी जोडा हात आणि स्वतःकडे वजाबाकी करून घ्या. मी कोणीतरी शहाजूक आहे असं समजू नका. म्हणावे पतित वेळोवेळा, मी पतित आहे, दुःखी आहे, पापी आहे, अनाथ आहे, अपराधी आहे, ही भावना भगवंताच्या समोर ठेवा. मी शहाजूक आहे असं मिरवू नका. म्हणावे पतित वेळोवेळा. बरं, एवढ्या करण्याने काय होईल? अहो, तो कृपेचा सागर आहे. तो नुसता कृपावंत नाही, तो कृपेचा सागर आहे. नाव त्याचं घेतलं तर केवळ नाम मात्राने तो आपल्याला तारून नेणार आहे. नामासाठी पार पाववील, असा अभंगाचा सरळ सरळ भाव आहे. पाचेगाव कारवाडी अंतर्गत असणार आपली ही जाधव वस्ती, या ठिकाणी विशिष्ट कार्यक्रम आज संपन्न होतोय. कैलासवासी स्वर्गीय बाजीराव लक्ष्मण जाधव नानांचं प्रथम वर्ष श्राद्ध आपण या ठिकाणी संपन्न करत आहात. अत्यंत मोठा परिवार त्यांचा आहे. पैकी भीमबाई बाजीराव जाधव पत्नी, 3 मुलं, जगन्नाथ बाजीराव जाधव, भगवान बाजीराव जाधव, दत्तात्रय बाजीराव जाधव, पुतणे भाऊसाहेब नामदेव जाधव, निवृत्ती भानुदास जाधव, बाबासाहेब गेनदास जाधव. नातू आहेत रामेश्वर दिगंबर जाधव. त्याचप्रमाणे नाती मनीषा नारायण पाटील, राधिका लक्ष्मण चव्हाण, मुक्ता दादासाहेब काय आडनाव आढेराव, सविता योगेश माकोने, कावेरी ज्ञानेश्वर चव्हाण आदी करून हा समस्त जाधव पाटील परिवार, त्याचप्रमाणे त्यांची संपूर्ण नातलग मंडळी, आप्तेष्ट, पाहुणे, सर्व मंडळी आणि महत्त्वाचे वारकरी क्षेत्रात त्यांनी जोडलेली ही सर्व वारकरी मंडळी. मग त्यामध्ये आदरणीय तात्या शेषराव तात्या वगैरे, बाळू महाराज, आपले बाळकृष्ण महाराज, बाळासाहेब महाराज, डॉक्टर महाराज, काळे महाराज, आमचे सूरज महाराज, महाराजांची काही कमी नाही आज. इकडं सुंदर चाल म्हणणारे आमचे हरी महाराज, काशीनाथ महाराज, गावचे भूमिपुत्र आदरणीय संदीप महाराज, सर्व आमची असणारी मंडळी, वारकरी मंडळी, भालदार. आता तसं सुंदर भूमिकेत येतात, अगदी संत नामदेव महाराजांच्या भूमिकेमध्ये असणारे आपले बाबा, ही सर्व मंडळी आहे. पेटी मास्तर आहेत. मृदंग वाजवण्याची सेवा रामकृष्ण आश्रमचे विद्यार्थी आदरणीय कानिपनाथ महाराज, उपस्थित सर्व श्रोतृवर्ग, उपस्थित माता भगिनी आणि मुख्य म्हणजे विण्याची सेवा करणारे आपले विनेकरी बाबा. आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आपल्या परिसरामध्ये सुंदर संशिष्टीमधून ज्यांची ख्याती आहे, जगदीश भाऊ दळे परमार्थाचे प्रचारक प्रसारक आहेत. आणि प्रसारक म्हणून त्यांना आम्ही श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक केंद्र यांच्या द्वारा संचलित जी आळंदी येथील संस्था आहे, सद्गुरू रामकृष्ण महाराज स्मारक मंदिर ट्रस्ट, त्या ट्रस्टमध्ये जगदीश भाऊंना घेतलेलं आहे. विठ्ठलाशी नानांचं जीवन, दीर्घ आयुष्य भगवंताने त्यांना प्रदान केलं आणि आयुष्य प्रदान केलं त्याचं चिजही त्यांनी केलं. नेवाशाची नित्यनेमाने पायी वारी, पंढरीची नियमाने वारी, आळंदीची वारी. आयुष्यभर प्रपंचामध्ये पुष्कळसं केलेलं असतं, पण शेवटी वाखाणण्याजोगं जे असतं ते पारमार्थिक तत्व असतं.
शेवटी कोणीही जे नाव घेतं ते कमवलेल्या इस्टेटीचं घेतल्या जात नाही, केलेल्या काबाड कष्टाचं घेतल्या जात नाही. पण परमार्थाकरता थोडं जरी त्यांनी केलेलं असेल तर त्याचा नामोल्लेख केला जातो. कारण परमार्थ हा उल्लेखनीय आहे, प्रपंच हा अनोल्लेखनीय आहे. विठ्ठल कारण एक ज्ञानेश्वरी पारायण केलं, एक गाथा पारायण केलं, अनेक गाथा पारायण केली, अनेक ग्रंथाची पारायण केली, हीच खऱ्या अर्थाने सोबत येणारी संपत्ती आहे. आणि ही संपत्ती ज्यांनी कमवली, खरं समजायचं त्यांनी कष्ट जे केले ते सार्थकी लागले. आणि ही संपत्ती न कमवता केलेले कष्ट जर असतील तर ते फक्त कष्टच राहतात. कारण संत महात्म्यांनी म्हटलंय, का रे दास होशी संसाराचा खर, दुःखाचे डोंगर वाहाविशी. दुःखाचे डोंगर फक्त वाहण्याचं काम केलं. खर म्हणजे खरं नाही, खर म्हणजे खर म्हणजे कोण? ज्याला कधी ओरडावं, कसं ओरडावं हे कळत नाही, त्याचं नाव खर म्हणजे गाढव. कसं गाढव? मग गाढवाला जसं समजत नाही, त्याच्या पाठीवरती बोजा ठेवलेला असतो, फक्त बोजा वाहण्याचं काम तो करतो. तसं अनेक असे खर आहेत की जे केवळ बोजा वाहण्यातच त्यांचं आयुष्य जातं, पण परमार्थिक कार्याकडे एखादी वारी, एखादं भजनी मंडळामध्ये जाऊन संमिलित होऊन भजन, कार्तिक स्नानाच्या काळामध्ये कार्तिक स्नान करून भजनामध्ये काकडा भजन, अशा पारमार्थिक सेवेमध्ये तल्लीन न होता केवळ काबाड कष्ट, नित्य उठून या खावयाची चिंता, मग अशांचा जन्म हा निरर्थक ठरतो. विटलेला आहे पहा, चतुर्विध पुरुषार्थ सांगितलेत, त्यामध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पैकी या चारही पुरुषार्थापैकी एकही पुरुषार्थ जर साध्य करता आला नाही तर त्याला शास्त्रकारांनी उपमा दिली, आजा गळस्तन सेव तस्य जन्म निरर्थकः. तेषु चतुर्विध पुरुषार्थेषु मोक्ष एव परम पुरुषार्थ. या चार पुरुषार्थापैकी मोक्ष हा परम पुरुषार्थ आहे. पण या एतेषु चतुर्विध पुरुषार्थेषु यस्य एकोपि न विद्यते अजागळस्तनस्यैव तस्य जन्म निरर्थकः. अजागळ, आजा म्हणजे शेळी, आणि शेळीच्या गळ्याला येतात ते स्तन. किती लिटर दूध देतात? ते निरर्थक आहेत, त्यांचा काही अर्थ नाही. तसं या लागी जन्मलेची ते मोग. जन्म झाला परंतु भगवत भक्ती जर केली नाही तर कने विन सोपटे, कनसे लागली घनदाटे, काय करावे गोमटे ओस नगर. ज्ञानोबराय सुंदर दृष्टांत देतात. गोमट नगर आहे पण ते ओस पडलेलं आहे. गोमटे ओस नगर, त्याच्यात राहायलाच कोणी नाही. नगर भरपूर गोमट आहे, सुंदर रचना केलेली आहे, पण त्या नगरात राहण्याकरता कोणी नाही. त्याप्रमाणे तैशे भक्तिहीनाचे जिने. विठला विठला तात्पर्याचा भाग काय? पण या सर्व प्रपंचाच्या गोष्टी सांभाळत दीर्घायुष्य जगून कैलासवासी नाना यांनी आयुष्यभर भगवंताची सेवाही केली, येणाऱ्या साधू संतांची सेवा केली, साधू संतांचा आदर केला, वारकरी संप्रदायातील सर्व अनुयायी मंडळीचा आदर केला, आणि त्याद्वारा त्यांना भगवान परमात्म्याने आपल्यामध्ये सम्मिलित करून घेतलं. 100 ते 105 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं. आणि या सर्व आयुष्य कालामध्ये भगवान परमात्म्याची नित्य सेवा केली. वारकरी संप्रदायिक म्हणून सांप्रदायिक जीवन त्यांनी जगलं. सुंदर राहणीमान, साधं राहणीमान, उच्च विचारसरणी. बघा ना, फेटा ते गंध, ते आतमध्ये चमकणारी टपोरी माळ, सुंदर जीवन वाटतं हे. नाहीतर अनेक गळे, त्यांना गळे कसं म्हणावं? ज्या गळ्यात माळ नाही त्याला गळा कसा म्हणायचं? असो, ज्याची त्याचा भाव आहे. परंतु शेवटी निरर्थकता जर जन्मामध्ये नको असेल तर गळा मोडून घेतलेला बरा. कारण गुरुवारी बन्सी बाबा फार कडक बोलायचे त्या बाबतीत. म्हणले माळ नको म्हणतो, मग शेवटी सुद्धा म्हणले याच्या तोंडात नळीच कोंबली पाहिजे, असं बाबा म्हणायचे. पहा, मी सुद्धा ऐकलं, मला ते आठवण आहे चांगलं. म्हणजे माळ नको म्हणतो म्हणे, मग तुळशीच्या पाण्याऐवजी नळी. विठला विठला संत प्रणित हा मार्ग आहे. या मार्गाचं अनुसरण करणारे सर्व निधाई झाले, पुढे गेले ते निधाई झाले, किंवा मार्ग दावणी गेले आधी
दयानिधी संत ते. आपण स्वतःला शाजूक समजून उपयोगाचं नाही. संत महात्म्यांनी वेद प्रणित जो आणलेला मार्ग आहे त्या मार्गाचं अनुसरण करून जीवन जगलं पाहिजे. आणि असं जीवन, आदर्श जीवन ज्यांनी जगलं, कैलासवासी बाजीराव नाना आपण त्यांना म्हणायचो, त्यांनी जीवन जगलं. तर आजच्या या कार्यक्रमाच्या द्वारा त्यांचं प्रथम पुण्यस्मरण आहे. त्याद्वारा त्यांना पुण्य प्रदान करावं म्हणून आपण इथं उपस्थित नाहीत. मग त्यांचा हा कार्यक्रम संपन्न करून आपल्या पदरात काहीसं पुण्य पडावं एवढ्या अधिकाराचे ते. विठ्ठल सर्वांना सुसंस्कृत केलं. मोठा परिवार आहे, सर्वांना संस्कार दिले. अनेक महिन्यापासून पूर्वीच तारीख मिळाली, कितीतरी वेळा फोन केला. अशी तळमळीचं हे संपूर्ण कुटुंब, सुंदर साऊंड सिस्टीम, सुंदर मंडप, एवढं सगळं आयोजन त्यांनी आपल्या आजोबाकरता, वडिलांकरता केलेलं आहे. आणि म्हणून सर्वांना, सर्व जाधव कुटुंबियांना धन्यवाद देतो. आणि याद्वारा आदरणीय कैलासवासी बाजीराव नाना यांना भावपूर्ण या ठिकाणी ही सुमनांजली अर्पण करून त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन भगवान परमात्म्याने त्यांना आपल्या स्वरूपामध्ये सम्मिलित करावं ही शुभकामना या ठिकाणी व्यक्त करू. श्रद्धेने केलं जातं त्याला श्राद्ध म्हणतात. ज्याच्यामध्ये श्रद्धा असते, श्रद्धायुक्त अंतकरणाने श्राद्ध करावं लागतं. केवळ क्रियात्मक भावनेने ते करून चालत नाही. तिथं असलेले भाताचे गोळे, तिथं असलेलं पाणी, तिथं असलेले तीळ वगैरे ही सामुग्री आहे. सामुग्री सामान्य आहे. बरं, मंत्र उच्चारण करणारे ब्राह्मण देवा ही सामान्यच आहेत. आणि त्या ठिकाणी यजमान म्हणून बसलेले आपण देखील सामान्यच आहोत. पण या सर्वांच्या मध्ये असणारी जी श्रद्धा नावाचं एक तत्व आहे, ते तत्व मात्र असामान्य असतं. ते आपल्याला दिसत नाही, पण ती भावना अंतःकरणामध्ये असते. या भावनायुक्त अंतःकरणाने केलेली ही सामान्य क्रिया, पण ती आपल्या वाडवडिलांकरता पूजनीय ठरते, त्यांना ती ऊर्ध्वगामी ठरते. जर आपण ती केली नाही तर जसं अर्जुन म्हटलं ना, लुप्त पिंडोदक क्रिया, लुप्त झाला पिंड आणि उदक क्रिया जर लुप्त झाली तर पतंती पितरो ही येशाम पितरो पतंती. जर पिंडदानाधिक विधी जर संपन्न केला नाही तर पितरांचं काय होत असतं, पतन होत असतं. मग ते पतन होऊ नये आहे त्या ठिकाणाहून त्यांना उंची प्राप्त व्हावी याकरता राहिलेल्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या नावाने केलेले, श्रद्धेने अंतःकरणातून प्रेमाने केलेली ही जी सामान्य क्रिया आहे, या क्रियेच्या द्वारा त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होते. विठ्ठल म्हणे पितृ आशीर्वाद देती. कल्याण इच्छिती तया कुळा. कोण? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, आशीर्वाद देतात. आपल्या कुळाचं कल्याण व्हावं अशी शुभकामना तिथून ते करतात. आणि जे कोणी तशा प्रकारचा विधी त्यांच्या निमित्त करत नसतील किंवा या विधीला नाव ठेवत असतील, त्यांच्याकरता सुद्धा बोलले. जे कर्म करतात, आपल्या वाडवडिलांकरता त्यांना आशीर्वाद देतात हेही आहे, आणि जे करणार नाही त्यांच्या नावाने ते बोटही मोडतात. आहा कटा त्याची करीती पितर, आहा कटा त्याची करीती पितर, वंशीधुराचा पुत्र झाला, वंशीधुराचा पुत्र झाला. आहा कटा करती
दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला वंशी दुराचार पुत्र झाला कटा त्याचे करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. कारण बोट मोडण्याची पद्धत दोन प्रकाराची. माता मावल्या आपल्या नातवाचा असा अंजरून या ठिकाणी बोट मोडतात, ही एक पद्धत आहे. आणि दुसरी एक पद्धत आहे अशी बोटावर बोट मोडण्याची. बोट मोडणे ही पद्धत जरी सारखी दिसली, मोडणे क्रिया, पण इथंही बोट मोडतात आणि इथंही बोट मोडतात. पण या दोन्ही बोट मोडण्यातून एका बोट मोडण्यातून मंगलता दिसते आणि एक बोट मोडण्यातून अमंगलता दिसते. एका बोट मोडण्यातून शाप आहे आणि एका बोट मोडण्यातून आशीर्वाद आहे. विठ्ठला विठ्ठला कारण मंगलता आहे त्यामध्ये. मग इथं बोट मोडणं म्हणजे आशीर्वाद आहे आणि बोटावर बोट मोडणं म्हणजे तो शाप आहे. आहा कट त्याचे करीती पितर वंशी दुराचार. दात खड्या खातात आणि हातावर हात देऊन बोटावर बोट असे उलटे ते मोडतात. आणि आमच्या कुळामध्ये हा सज्जन नसून दुराचारी पुत्र जन्म झाला, अशा प्रकारची भावना म्हणजे एक प्रकारचा शाप ते देत असतात. विठ्ठला विठ्ठला म्हणून संत सांगत असतात की अवसरे भजे द्विजी निमित्तादिकी यजी पितरोद्देशे. पितरांच्या उद्देशाने नैमित्तिक कर्म आपण करणं म्हणजे पितरांना तृप्ती देणं आहे. वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने संपन्न झालेला हा विधी त्या ठिकाणी परिपूर्ण झाला. पण या युगामध्ये कर्मविधी धर्मविधी हे अपूर्ण असतात. परिपूर्ण साधन हे भगवंताचं नामचिंतन आहे आणि त्याकरता सर्वांनी एकत्रित यायचं आणि राहिलेल्या अपूर्णतेला पूर्ण करायचं. म्हणून आजचं हे कीर्तन. विठ्ठला विठ्ठला अशा प्रसंगी बहुतेक करून उपदेशपर अभंग घ्यावा लागतो आणि तो आपण घेतलेला आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी जगताकडे पाहिलं, जगताच्या दुःखाचं कारण समजून घेतलेलं आहे. काय असतं? वैद्य सुची निरवधी निदानीची, ना तरी असाध्य देखोनी व्याधी, अमृता सम दिव्य औषधी, वैद्य सुची निरवधी निदानीची. ज्ञानोबराय दुसऱ्या अध्यायामध्ये बोलतात की अर्जुनाला झालेला मोह, त्याद्वारा भगवंताने त्याला समजून सांगितलं. कुतस्त्वा कशमलमिदम विषमे समुपस्थितम. अरे अर्जुना, तुझ्या अंतःकरणामध्ये ही नपुसकपणाची भाषा आली कुठून? उठ, जागा हो, हातामध्ये शस्त्र घे आणि या सर्वांना मार सांगितलं. पण त्या ठिकाणी त्याच्या मस्तकामध्ये काही प्रकाश पडलेला दिसत नाही आणि म्हणून भगवंताने त्याची नाडी ओळखली. नाडी ओळखली. नाडी ओळखल्याशिवाय औषध देऊन चालत नाही. अगोदर समजून सांगून उपयोगाचं नाही. जोपर्यंत रोगाचं खरं निदान होत नाही तोपर्यंत दिलेली औषधी काय आहे? व्यर्थ आहे. म्हणून अर्जुनाला दिलेलं ये युद्ध कर हे औषध चालणार नाही. त्याकरता वैद्य सुची निरवधी निदानीची, अवधी न करता वेळ न लावता वैद्य ज्याप्रमाणे निदानीची, निदान करून अत्यंत टोकाची अमृतासारखी जशी दिव्य औषधी असते त्याचा शोध जसा वैद्य घेतो, त्या पद्धतीने भगवान परमात्म्याने देखील अर्जुनाची नाडी ओळखली आणि त्याला जसा दिव्य औषधी म्हणून गीतेचा उपदेश केला, त्या पद्धतीने जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा जगाच्या दुःखाचे कारण त्याची नाडी ओळखली आणि जगताचं दुःख नेमकं कशामुळे आहे ते ओळखलं. आणि त्या कारणाचा नाश करणारं कार्य हे एकमेव कारणाचा नाश करणारं औषध हे हरी आहे. हरीचा नामाचं उच्चारण केल्याशिवाय त्या कारणाचा म्हणजे दुःखाच्या कारणाचा नाश होणार नाही. त्याकरता
त्या कारणाचा नाश करणारं जे औषधी आहे त्या औषधीचा उपदेश आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात हरी होतो. हरी तुम्ही म्हणारे सकळ हरी 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 तुम्ही म्हणारे सकळ हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील तेने माया जाळ तुटतील हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील तेने माया जगताकडे पाहिलं, जगाच्या दुःखाचा कारण काय आहे त्या कारणाचा शोध घेतला आणि त्याच्यासाठी औषध वापरले. आता हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तुम्ही सकळ हरी हरी म्हणा. सकळ म्हणजे सर्व, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व, मनुष्य प्राण्यापासून तो किडा मुंगीपर्यंत सर्व त्याच्यात सकळ येतात का? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, त्यांची वजाबाकी झाली. कारण तुम्ही या सर्वनामाचा नामी कोण? तुम्ही सर्व म्हणा म्हणजे नेमकं कोण म्हणा? संपूर्ण असा घोळका असला आणि आपण म्हणलं पाणी आण रे, त्याला वाटतं तो आणील, त्याला वाटतं आणि ज्याने सांगितलं तो तसाच राहतो, त्याला पाणी मिळतच नाही. कारण मी राणी तू राणी, पाणी कोण आणि? विठ्ठला 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 मग त्या ठिकाणी तुम्ही हरी हरी म्हणा, पण तुम्ही म्हणजे नेमकं कोण? नाही आपल्याला कुठं सांगितलं, आपल्याला कुठं सांगितलं? नेम कुणा करता असतो? नेम माणसा करता की पशु पक्ष्यांकरता? एक वारकरी नवीनच, पंढरपूरचा नियम माहिती नाही, तिथं बोर्ड लावलेला होता इथे लघवी करू नये, आदेशावरून दंडात्मक कारवाई करण्यात येईल. पण याने बोर्ड वाचला नाही आणि लघवीला बसला. तितक्यामध्ये पोलिसांनी शिट्टी वाजवली आणि त्याला घेऊन चालले. म्हणले दंड भर. म्हणले दंड भरणार नाही, माझ्याकडे नाही.
म्हणले दट भरणार नाही तर मग चल तुला तुरुंगात टाकतो. मग टाकण्याकरता घेऊन चालले. तितक्यामध्ये पंढरपुरात ते टांग्यावाले असतात ना, त्या टांग्याला झोपलेला घोडा होता. तो घोडा तिथून चालला, जिथं बोर्ड लावला तिथं घोडा उभा राहिला. आणि त्या घोड्याने नुसती लघवीच नाही, लीत पण टाकली. आणि मग त्या पोलिसाला याने दाखवलं, म्हटले मला घेऊन चाललात, मी तर फक्त लघवीच केली, त्या घोड्याने लीत पण टाकली, त्याला घ्या ना. म्हटले म्हणले गाढवा तुला समजतं का नेम कोणा करताय? नेम कोणा करता असतो? म्हणजे पशु पक्ष्यांकरता नियम नसतो, नियम हा माणसा करताय. तुम्ही म्हणा म्हणजे नेमकं कोण म्हणा? मनुष्य सोडून हत्ती, किडा, मुंगी यांना हरी हरी म्हणण्याकरता सांगितलंय का? यांना नाही. तुम्ही म्हणा म्हणजे आपल्या सर्वांकरता जगद्गुरु तुकोबारायांचा हा उपदेश आहे. विठ्ठल हरी हरी म्हणा बस. कारण हरंती पापानी ती हरी. आपल्या अंतःकरणामध्ये पाप असेल तर त्या पापाचा नाश करणारं नाम आहे हरी. आणि त्याची दुरुक्ती केली तुकोबारायांनी. हरी हरी. तुम्ही जसं हरिपाठामध्ये ज्ञानोबारायांनी म्हटलेलं आहे, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे बस हरिमुखे म्हटल्याने तिथं देखील दुरुक्ती आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी. एकच गोष्ट दोनदा सांगणं द्विरुक्ती नावाचा दोष येतो. पण एकच गोष्ट ज्या अर्थी दोनदा सांगितली त्या अर्थी त्या ठिकाणी अभ्यास सांगितलाय. अभ्यास पुन्हा 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 प्रयत्न करणे. माकडाचं पिल्लू जन्माला आलं की ते आल्याबरोबर लगेच झाडावर चढायचं शिकत नाही. हळूहळू प्रयत्न करतं, घसरून पडतं. द्विचक्रिका चालन समय पतन क्रिया आवश्यकी. सर्वांना अनुभव आहे. पहिलं सायकल खेळत असताना त्या नळीतून मधून पाय घालायचा. सुरुवातीला तर काही दिवस फक्त ढकलायचं शिकायचे. ती सुद्धा अंगावर पडली की दुसऱ्याने कोणीतरी येऊन मग ती उचलायची. बरं, पूर्वीच्या 24च्या आणि 22च्या उंच उंच सायकली असायच्या. आपल्या काळात ते काही नव्हत्या, रेंजर वगैरे ह्या. त्याला दोन्हीकून मागं चाकं. आता काय ते धरायला लागत नाही, काही नाही, सगळी व्यवस्था आहे. पण पहिलं ती सायकल शिकत असताना मग ते एक असा पाय असा आडवा त्याच्यातून टाकायचा, ती नळी अशी धरायची, मग ते अर्ध पायंडल अगोदर शिकायचं. चालत असताना जो पडला नाही तो शिकलाच नाही. चालवत असताना जो पडला तोच शिकला. विठ्ठल लागलं, मोठा झाल्यावर सांगला, हे पुढचं ब्रेक मारू नको बरं का. पुढचं ब्रेक मारल्यावर पडत असते, स्लिप होती सायकल. त्या पद्धतीने द्विचक्रिका चालन समय. द्विचक्रिका संस्कृत मध्ये सायकलला म्हटलं जातं. दोन चाकी वाहन आहे ना. द्विचक्रिका चालन समय पतन क्रिया आवश्यक. पण पडून 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 नंतर इतका त्याचा अभ्यास होतो, इतका अभ्यास होतो की दोन्ही हात सोडून देऊन तरी सुद्धा तो सायकल चालू शकतो. एवढा अभ्यास होतो. हात सोडून दिला तरी सायकल चालवता येते, एवढा अभ्यास होतो. पण हा अभ्यास करण्याकरता निरंतर त्याने काय केले? प्रयत्न केले. हा प्रयत्न जसा पुन्हा 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 करावा लागतो, त्याच्यात जसं सातत्य आहे, त्याला द्विरुक्ती म्हणता येत नाही, त्या पद्धतीने हरी 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 दोनदा सांगितलंय. पण म्हणायचं किती वेळा? बरवी नामावळी. बस. नामा म्हणे लाखोळी सदा, अनंत नामे वाहू गोविंदा. आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी रायाचे. विठ्ठला विठ्ठला भगवंताला नामस्मरण अर्पण करत असताना एक हरी म्हणायचं नाही, दोन हरी म्हणायचं नाही. हरी 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 हरी. बस. कधी हरिमुखी गाता हरपली चिंता, त्या नाही मागुता जन्म घेणे. बरं, उठताना, बसताना, चालताना, भांडताना, जेवढे काही आपण कार्य करतो त्या सर्व कार्य करत असताना हरी हरी म्हटलं पाहिजे. हरी हरी जे म्हणतात त्यांच्या दुःखाचा नाश होतो. तेने माया जाळ तुट येईल. तुट येईल. तुटतील म्हटल्यावर भविष्य काळ होतो. तुटतील नाही म्हणायचं, तुट येईल वर्तमान काळ आहे. बटन दाबलं, लाईट लागली. युगपत. बटन दाबलं आणि मग 2 तासांनी लाईट लागली असं नाही होत. करंट आहे ना, मग बटन दाबल्याबरोबर लगेचच
त्याप्रमाणे एक नाव घ्यायला चालू केलं की पातकांची होळी व्हायला सुरुवात झाली. वर्तमान काळ आहे म्हणून तुटतील म्हटल्यावर आता नाव घ्यायचं कधीतरी 5-10 वर्षानंतर पाऊस पडेल बी बियाणे घेऊन ठेवले, पावसाचा पत्ताच नाही, बी बियाणं डबल पेरणी केली तरी पाऊस नाही. विठ्ठला 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 आणि म्हणून तुट येईल हा शब्द वर्तमान काळातील आहे. वर्तमान कालवाचक शब्द आहे. तुट येईल. हरी हरी म्हणायला सुरुवात केली त्याच काळात पापाचा नाश होऊ लागला. आणि ते जे जाळ आहे ना, ते जाळ कोणाचं? मायेचं. म्हटले आपल्याला नाही व मायेचं जाळ. अहो मायेच्या जाळ्यात सगळे अडकलेले आहेत. जे जे जन्माला आले ते सर्व मायेच्या जाळ्यात अडकलेले आहेत. म्हणले कोळ्याचं जाळं दिसतं पण कोळ्याचं जाळं दिसतं परंतु मायेचं जाळं दिसत नसतं. विठ्ठला विठ्ठला इथं बसलेले म्हणत असतील आपल्याला काय जाळ आहे, आम्ही मोकळे आहेत, आम्ही स्वतंत्र आहेत. पण प्रत्येकाला एक एक जाळ आहे. कारण जाळं टाकणारी ती सामान्य नाही, तिचं नाव माया आहे. मा म्हणजे नाही आणि या म्हणजे जी. जी नसून देखील आहे, जी असून देखील नाही अशी असणारी. जी आहे म्हणावं तर दिसत नाही आणि नाही म्हणावं तर हा संपूर्ण प्रपंच दाखवणारी ती आहे. कारण तेथे एक ढालगज निर्माण झाली, तिने बा एवढी ख्याती केली. म्हणून माया नावाचं जे तत्व आहे ते दिसत नाही. मायेचं जाळही देखील दिसत नाही पण तिचं जाळं 3 प्रकारचं आहे. विठ्ठला 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 आजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम भव्ये प्रजा सृजमाना स्वरूपा. त्या श्रुतीमधून मायेचं वर्णन केलं. अजा जी जन्मरहित आहे, तिचा जन्म झालेला नाही, अजा आहे, जन्मरहित आहे ती. पण तिचा कलर सांगितला लोहित शुक्ल कृष्णाम. लोहित म्हणजे लाल रंगाची, शुक्ल म्हणजे पांढऱ्या रंगाची आणि कृष्ण म्हणजे काळ्या रंगाची. म्हणजे एवढ्या 3 रंगाची आहे. मग रंग नाही सांगायचे. हे रंग म्हणजे त्या ठिकाणी केलेली फक्त काय आहे, द्योतक आहे. दाखवण्यापुरते रंग दाखवलेत पण त्याच्यातून सांगायचं काय माहितीये. माया लोहित म्हणजे लाल रंगाची आहे. म्हणजे काय तर ती आहे रजोगुण प्रधान. रजोगुणाचं द्योतक आहे लाल रंग. बर शुक्ल म्हणजे सफेद पांढरा. मग पांढऱ्या रंगाचं द्योतक त्या ठिकाणी कशातून केलं तर त्यांना सांगायचं तिथं सत्वगुण. आणि एक आहे ती कृष्णाम म्हणजे काळा रंग. काळा रंगातून सांगायचा आहे तो तमोगुण. म्हणजे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण या 3 गुणांनी ती युक्त आहे. आणि म्हणून त्या मायेला अजामेकाम लोहित शुक्ल कृष्णाम अशा 3 रंगाची ती आहे असं वर्णन केलेलं आहे. ती खरी नाही खोटी नाही. तैशी सतना असत होय जे विचाराचे नाव नस आहे. ऐशिया परिचय आहे अनादी म्हणती. अशा प्रकारची ती अनादी आहे. अनादी आहे आणि अनादी कालापासूनची ती आहे. अनादी आहे पण तिचा असणारा कुठल्याही प्रकारचा प्रभास आपल्याला होत नाही. पण तिने दाखवलेल्या जाळ्यात प्रत्येक जण काय असतो, अडकलेला असतो. मी कीर्तनकार आहे हे जाळच आहे. मी गायक आहे हे जाळच आहे, सात्विक जाळ. माझ्यासारखा भजना दुसरा कोणी नाही हे देखील काय आहे, सात्विक जाळच आहे. माझ्यासारखा वादक मीच, हे जाळ आहे, हे सात्विक जाळ. याला रजोगुणाचं सत्वगुणाचं जाळ म्हणायचं. बस मीच एक करता म्हणू नये. आणि रजोगुणाचं जाळ अहो म्हटले इथून ना ह्या बांधापासून तर ते बाबळीचं झाड दिसतंय का छोटं, म्हणजे फार दूर असल्यामुळे मोठं झाड आहे ते पण छोटं दिसतंय. ते खूप मोठं झाड आहे ते पण इतकं छोटं दिसतंय. नजर पुरत नाही तिथपर्यंतची सर्व जमीन माझीच. ही सर्व शून्यातून मी केलं. मी केलं म्हणून झालं. हा कोणता गुण? हा रजोगुण. बर आपल्या संपत्तीचा, आपल्या ऐश्वर्याचा मत दाखवणं हा झाला रजोगुण. मग त्या रजोगुणाने काही बांधलेले आहेत, सत्वगुणाने काही बांधलेले आहेत आणि काही तमोगुणाने बांधलेले आहेत. 24 तास सकाळपासूनच पडलेले आहेत. बर मग ते तमोगुणाच्या जाळ्यात आहेत. तमोगुण, सत्वगुण, रजोगुण अशा 3 गुणांच्या जाळ्यात प्रत्येक जण कोणी ना कोणी कोणत्या ना कोणत्या जाळ्यात अडकलेला आहे. एखादा म्हणत असेल अहो सर्वस्वाचा त्याग करून लंगोटी धारण करून मी आश्रमात राहतो असं म्हणत जरी असला तरी मठादी मुद्रिकाचे निमिषे घातली आहते फासे निसंगाजे ने विठाला विठाला विठाला. शिष्य
संप्रदाय वशे शिष्य संप्रदाय या सर्वांना वश होऊन त्या आश्रमात जरी राहत असला पण त्या ठिकाणी सुद्धा काय म्हणतो आश्रम माझा. ही सर्व भक्त मंडळी माझी. कोणत्या जाळ्यात अडकला? सत्वगुणाच्या जाळ्यात अटकला. नवे नवे ज्ञानोबरांनी त्याला म्हटलं घातले आहाती फाशे निसंगा जेणे. निसंग असताना त्यांनी स्वतः करता लावलेली हे फाशे आहेत. म्हणून मायेच्या जाळ्यातून प्रत्येक जण अडकलेला आहे. मायेचं जाळं दिसत जरी नसलं पण त्याचा नाश करावा लागणार आहे. आणि तो नाश कशाने होतो? तुकोबराय बोलतात हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल. आणि त्या माया जाळाला तोडण्याकरता दुसरा जर काही तुम्ही साधन कराल तर ते साधन नसून गबाळ आहे अभंगाचं दुसरं. आणि कनका गबाळाचे बरी आणि कनका गबाळाचे बरी आणि कनका गबाळाचे बरी आणि कनका गबाळाचे बरी आणि नका काही गाभाळाचे भरी पडो येते थोरी नागवन. काय संत महात्मे सावध करतात पहा, साध्या सोप्या सरळ भाषेत. कारण अलीकडे आपण मराठीचा स्वाभिमान म्हणून वेगवेगळ्या सिरियल पाहतो, त्यामध्ये मराठीचा स्वाभिमान जागवण्याचा प्रयत्न केला जातो. पण ज्ञान काय त्यात? ज्ञान कुठलंच नाही. फक्त मराठीचा स्वाभिमान अभिमान धरायचा, पण ज्ञान काहीच नाही, फक्त हास्य विनोद. पण गाथा ज्ञानेश्वरी संत वाङ्मय मराठी भाषेचा स्वाभिमान जपणारी आणि स्वाभिमान जपता जपता सामान्यांना सुद्धा ज्ञान प्रदान करणारी ही भाषा. म्हणजे अगदी जनसामान्यांपर्यंत जी जी मंडळी पहा गाथा वाचक आहेत, ज्ञानेश्वरी वाचक आहेत, संत वाङ्मयाचे अभ्यासक आहेत, त्या त्या मंडळींना
मराठी भाषा, पण भाषा जरी साधी, पण त्या साध्या भाषेतून अमृतापेक्षाही महान असणारं ज्ञान पदरात पडलं पहा. सामान्य शेतकरी कुटुंबातील सर्व वर्ग, पण गाथावाचक आहेत, ज्ञानेश्वरी वाचक आहेत, तर त्यांच्या पदरात ज्ञानाचं भांडार संत महात्म्यांनी दिलं. हे खरोखर जगतावरती संतांचे उपकार आहेत. विठ्ठल विठ्ठल कारण ये मराठीची नगरी, ज्ञानोबराय बोलतात, या मराठी भाषेच्या नगरामध्ये मी काय करेल, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. सुकाळ कशाचा? ब्रह्मविद्येचा. कोणत्या भाषेतून? मराठी भाषेतून. घेणे देणे सुखची वरी हो दे या जगा, माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृताची पैजा जिंके, ऐशी अक्षरे रसिके मेळवीण. हा मराठी भाषेचा स्वाभिमान, आणि मराठी भाषेचा स्वाभिमान जपता जपता जनसामान्यांपर्यंत ब्रह्मज्ञानाचा सुकाळ करण्याची भावना विठ्ठल समजून सांगतात संत. अनेक नका काही गाभाळाचे भरी, गबाळाच्या भरी पडू नका, फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. एक अंध व्यक्ती आहे, आणि त्या अंध व्यक्तीला जायचंय कुठंतरी, त्याच्या साध्यापर्यंत जायचं, आणि त्याने विचारला रस्ता तुम्हाला, मग तुमच्यावरती विश्वास, त्याचा विश्वास ठेवला त्याने, मग आपलं काम आहे त्याला योग्य रस्ता दाखवणं. पण आपण काय केलं, वेळेअभावी तिथे एक बैल चरत होता, बैल, आणि तो बैल होता सोडलेला. सोडलेला बैलाला काय म्हणतात भाऊ? रामभाऊ महाराज, सोडलेल्या बैलाला काय म्हणतात? पोळ म्हणतात, पावळ्या म्हणतात, सांड म्हणतात. मग तो सोडलेला बैल, त्याला कधी चकारी माहितीच नाही, त्याचा खांदा कधी रुळलेलाच नाही, त्याला चकारीत चालायचं माहित नाही, तास माहिती नाही, सदा 8 तासात चालणार होतो. मग असा बैल, मग तुम्ही काय केलं, त्या अंध व्यक्तीला सांगितलं, थांब थांब, मला वेळ नाही, पण तुला जिथं जायचंय ना, तिथं तुला एक साधन देतो मी, ते साधन तुला घेऊन जाईल. पण तो सोडलेला बैल, त्या बैलाची लांगुल म्हणजे शेपटी आंधळ्याच्या हातात दिली. मग आंधळ्याचा विश्वास तुमच्यावर, आणि तुम्ही कोणावर विश्वास ठेवला? बैलावर. आणि बैलाच्या शेपटीवरती विश्वास कोणाचा? आंधळ्याचा. त्याने शेपटी पकडली. आता तुम्ही मला सांगा, तो बैल याची दुर्गती करेल का सद्गतीला त्याच्या स्थानापर्यंत घेऊन जाईल? काय तुमचं मत? त्याची दुर्गती झाल्याशिवाय गत्यंतर नाही. याला संस्कृत मधून शब्द आहे अंध गो लांगुल न्याय. अंध म्हणजे आंधळ्याच्या हातात, गो म्हणजे बैल, लांगुल म्हणजे शेपटी. आंधळ्याच्या हातात सांड बैलाची शेपटी दिली का तो जसा त्या आंधळ्याची दुर्गती करतो, त्या पद्धतीने जे इतर साधनं आहेत ते साधनं म्हणजे आंधळ्याने धरलेली सांड बैलाची शेपटी समजावी. विठ्ठल नका काही गाबाळाचे भरी, आणि जर पडाल तर पडो येती थोरी नागवन. तुमची फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वारकरी संप्रदाय रूपी हा जो मार्ग आहे ना, या मार्गात फसवणूक होत नाही. फसवणूक होत नाही. जे जे इतर मार्गात आणि इतर संप्रदायात गेले त्यांची फसवणूक कदाचित झालेली अनुभवाला आली. पण वारकरी संप्रदायाचं अनुकरण ज्यांनी केलं, अनुशीलन ज्यांनी केलं, त्यांची फसवणूक झाली नाही. ते तरले, त्यांनी दुसऱ्याला देखील तारलं. विठ्ठल आपला महर्षी नारद महर्षी बोलतात नारद भक्ती सूत्रामध्ये, कस्तरती कस्तरती मायाम, मायेमधून कोण तरतो, कोण तरतो. मग त्यांनी सांगितलं, यो आत्मानुभवम सेवते सतरती सतरती सलोकांस्तारयती. जो स्वात्मानुभवा करता भगवत भजन करतो तो स्वतः तरतो, स्वतः तरून दुसऱ्याला देखील तारतो. सतरती लोकांनापी तारयती. विठ्ठल तारणार साधन हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तारणार साधन नाही. दुसरे साधन नसून गबाळ आहे बस. नाना साधनाच्या केल्या खटपटा, परिधान पवती याच्या दारवंता, जाणू जाता जाणीव घाली आडपाटा, योगाभ्यासे शिरोधी ताती वाटावो. धनी आनंदाची सापड, धनी आनंदाची सापड
सापडली वेळ धन्यानंदाची सापडली वेळ धन्यानंदाची सापडली वेळ नाना साधनाच्या केल्या खटपटा नाना साधनाचा केला खटपटा परी ज्ञाना पोती याच्या दारवंता जाणो जाता जाणीव घाली आड फाटा जाणो जाता जाणीव घाली आड फाटा योगाभ्यासाची चिरोजी काठी वाटावो धन्यानंदाची सापडली वेळ धन्यानंदाची सापडली वेळ योगाभ्यासाची चिरोजी धन्यानंदाची सापडली वेळ हरी धन्यानंदाची सापडली वेळ नाना साधनाच्या केल्या खटपटा परी त्या नपवती याच्या दारवंठा जाणो जाता जाणीव घाली आडफाटा बर योगाभ्यास केला तर योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटावो करिता तपे काम क्रोध खवळती नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढती करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती हो काय यज्ञ यागे स्वर्ग भोगाड येती करिता तपे काम क्रोध खवळती या पद्धतीने दुसरे साधन जर केले तर ते गबाळ आहेत ते या कलियुगामध्ये गबाळ आहेत अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे रे साधन उचित विधिविधान न कळे न घडे सर्वथा आणि म्हणून अनेक नका काही गाबाळाची भरी दुसऱ्या साधनाच्या भरावरती राहू नका भरोशावर राहू नका फसवणूक झाल्याशिवाय राहणार नाही फसवणूक न करणारं साधन म्हणजे हरीचं नामचिंतन आहे कृष्ण विष्णू हरिगोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती आणि अशा प्रकारचं जर चिंतन केलं तर यमाला सुद्धा वाटतं कशाचं यमन करावं तीर्थांना वाटतं दोष कशाने खावेत तीर्थे म्हणते दोष ओखदाशी नाही दोष शिल्लकच राहत नाही एवढं अनन्य साधारण साधन म्हणजे नामचिंतन आहे बरं हे नामचिंतन करत असताना एका साधकाने शंका केली म्हटले ज्याचं नामस्मरण करायचं त्या हरीला द्यावं काय लागतं मग त्याचं उत्तर जगद्गुरु तुकोबारांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणातून भावे तुळसी दळा पाणी दोडा भावे तुळसी दळा पाणी दोडा भावे तुळसी पाणी
घ्यावे तुळशी जळ पाणी जोडा हात, म्हणावे पतित वेळोवेळा. स्वतःला पतित समजावं, सामान्य समजावं, छोटं समजावं. उंच देवाचे चरण तेथे झाले अधिष्ठान, देवाला मोठं समजावं. पूज्य आमचे स्वामीजी समर्पक जीवन आहे. आणि एकदा आम्ही तिथं असं सेवेसाठी गेलेलो. समोर टेबल ठेवलेला, त्या टेबलावरती काच, त्या काचेच्या खाली एक कागद, त्या कागदावर लिहिलेलं होतं देवापेक्षा कोणी मोठा नाही. मोठ्या अक्षरात असं स्केच पेननी गिरून गिरून मोठं करून असं ती लिहिलेलं. मग लोक यायचे, दर्शन घेऊन जायचे. मी तिथंच होतो. कोणी नसताना आणि मूड थोडा ठीक असताना, साधूचा मूड ठीक असताना आपले प्रश्न विचारावेत. नाही तर मग आपल्याला समजत नाही कधी कुठे काय कसं. पण साधूकडे गेल्यानंतर या गोष्टी समजून घ्यायच्या असतात. तिथं ढोबळ माप चालत नाही, भायखळ्याचं गाजराचं माप चालत नाही. 4 गाजर इकडं 4 गाजर तिकडं, होय तिकडं असं चालत नाही. तू कोणी घेतले मोती जायशी. त्यांचे सारभरीत बोलणं असतं. मग ते प्रसन्न असतात तेव्हा आपल्या मनातील शंका विचाराव्यात. मग प्रसन्न दिसले, एकटे होते. म्हटलं स्वामीजी तुम्ही इथं हे वाक्य कशा करता लिहिलं, काय लिहिण्याचं प्रयोजन मला समजलं नाही, तेवढं सांगा. विनंतीपूर्वक थोडासा असा हात जोडून विचारलं. म्हटलं अरे असं आहे, आपण इथं आसनावर बसलेलो असतो, मंडलेश्वर म्हणून पाया पडायला आपले येतात, आपलं दर्शन घेतात. आपल्यापेक्षा वयोवृद्ध मंडळी सुद्धा आपलं दर्शन घेतात. त्यांच्यामध्ये आपल्याला काय माहिती कोण साधू आहे कोण काय आहे, समजत नाही. मग आपल्यापेक्षा मोठे येणारे आपलं दर्शन घेतात. पण हे दर्शन घेतात म्हणून आपल्या मनात कदाचित भाव येऊ शकतो की मी मोठा आहे, मी मोठा आहे. मग कोणी दर्शन घेऊन गेलं की मी तिथं वाचत असतो देवापेक्षा कोणी मोठा नाही. म्हणजे आपल्या स्वतःची वजाबाकी करायला शिकलं पाहिजे. भगवान परमात्माच एकमेव मोठा आहे, मी त्याचा सामान्य भक्त आहे. म्हणावे पतित वेळोवेळा. स्वतःला पतित म्हणजे छोटं समजणं. काही माणसं छोटे असताना मोठं समजतात, काही मोठं असताना मोठं समजतात, आणि काही माणसं मोठे असताना छोटं समजतात. विठाला विठाला. मोठे असताना सुद्धा छोटं समजणारा वर्ग म्हणजे संत महात्म्यांचा आहे. म्हणावे पतित वेळोवेळा. आणि देवाला प्रसन्न करण्याकरता त्यांनी काय दिलं म्हणजे काही नाही दिलं. भावे, एक पहिली गोष्ट भावनेने. काय दिलं? तुळशी दल दिलं, तुळशीचं पान दिलं. नाही मिळालं तुळशीचं पान तर काय दिलं? पाणी दिलं. पाणी देखील नाही मिळालं तर काय दिलं? म्हटले हात फक्त जोडले, 2 हात आणि 3रं मस्तक, 3रं काहीच दिलं नाही. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्त्युपहृत मश्नामी प्रयतात्मनः. मग निश्चिम भाव उल्लासे मदार्प वयाचे निमिषे. किती किती सुंदर वर्णन आहे. भगवंताला भाव लागतो. तुळशीचं पानही चालतं, नसेल तर पाणी चालतं, आणि ते नसेल तर 2 हात जोडून 3रं मस्तक ठेवलं हे चालतं. आणि स्वतःकडे नम्रता विनम्रता बाळगायची, भगवंताला मोठं समजायचं आणि त्याच्या चरणावरती नतमस्तक व्हायचं. एवढ्या करण्या मात्राने परमात्मा काय देतो? अहो तो कृपेचा सागर आहे. तो आपल्या नाम मात्राने आपली नाव पलीकडे घेऊन जातो. अभंगाचं शेवटचं. कृपेचा सागर तुका म्हणे हातावर कृपेचा सागर, तुका म्हणे हातावर कृपेचा सागर, तुका म्हणे हातावर कृपेचा सागर. नामासाठी पार पार केलं, नामासाठी पार आणि काही कबाळाचे आणि काही कबाळाचे नामासाठी पार पावले, नामासाठी पार पावले. अनेक नका काही कबाळाचे भारे, अनेक नका काही कबाळाचे भारे.
नागवन नागवन पडो येते थोरी पडो येथे थोरी